लहानपणी गणित म्हटलं की कसं वाटायचं आठवतंय? अनेकांच्या कपाळावर आठ्या आल्या असतील. पण विचार करा, जर आपण मुलांसाठी गणिताची ही ओळखच बदलून टाकली तर? म्हणजे गणित म्हणजे फक्त आकडेमोड नाही, तर एक खेळ, एक गंमत, एक शोध. आज आपण नेमकं हेच बघणार आहोत. हो. तर प्रश्न हा आहे की गणित म्हणजे केवळ 1, 2, 3, 4 आहे का? की ही एक प्रकारची जादूची दृष्टी आहे जी आपल्याला आपल्या आजूबाजूचं जग एका वेगळ्याच नजरेने पाहायला शिकवते. चला तर मग आकड्यांच्या पलीकडच्या गणिताची हीच गंमत आज उलगडून पाहूया. तर मग या धमाल प्रवासाला सुरुवात करूया. आपण एका अशा आठवड्याच्या अभ्यासक्रमावर नजर टाकणार आहोत जो लहान मुलांसाठी गणिताला अजिबात भीतीदायक बनवत नाही, उलट त्याला त्यांचा सगळ्यात आवडता खेळ बनवतो. बघूया या प्रवासात रोज काय नवीन दडलंय. आणि आपल्या आठवड्याची सुरुवात होतीये गणिताच्या अगदी पायाभूत गोष्टीने, तुलना. आणि त्यातही सगळ्यात सोपी पण तितकीच महत्वाची तुलना, आकाराची. सोमवारचा दिवस मुलांना फक्त 2च शब्द शिकवतो, पण ते त्यांच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतात, लहान आणि मोठे. इथे पुस्तकातली चित्र नाहीत तर थेट अनुभव आहे. मुलांच्या हातात एक मोठं ताट आणि एक छोटी वाटी देण्याचं कारण काय माहितीये? कारण जेव्हा मुलं त्या वस्तूंना स्पर्श करतात, उचलतात, तेव्हा मोठे आणि लहान हे शब्द केवळ कानावर पडत नाहीत, तर ते त्यांच्या मनात अगदी पक्के बसतात. यालाच म्हणतात अनुभवातून शिक्षण. आणि इथेच तर खरी गंमत सुरू होते. शिकवणं म्हणजे फक्त माहिती देणं नव्हे. अशा कोड्यांमधून लहान मोठे ही संकल्पना त्यांच्या बोलण्याचा, त्यांच्या रोजच्या खेळाचा एक भाग बनते. हे फक्त हुशारीचं लक्षण नाही, तर मुलांच्या भावविश्वात उतरून शिकवण्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि दिवसाचा शेवट होतो एका जबरदस्त ॲक्टिव्हिटीने. जेव्हा मुलं स्वतःच्या हातांनी मातीचा एक मोठा आणि एक छोटा लाडू बनवतात ना, तेव्हा ते फक्त ऐकत नसतात, तर ते स्वतः निर्माता बनतात. ते स्वतः लहान आणि मोठ्यातला फरक तयार करतात. हा अनुभव त्यांना एक वेगळाच आत्मविश्वास देऊन जातो. बरं, एकदा का आकाराची दुनिया समजली की आता आपण अशा गोष्टींकडे वळूया ज्या थेट डोळ्यांना दिसत नाहीत पण हातांना नक्कीच जाणवतात. मंगळवार आणि बुधवार आपल्याला वजन आणि मापाच्या या अदृश्य पण खूप महत्त्वाच्या जगात घेऊन जाणार आहेत. मंगळवारचा विषय आहे जड आणि हलके. इथे मुलांना फक्त सांगायचं नाहीये की दगड जड असतो. त्यांना विचारायचं आहे, काय वाटतं कोण जड असेल, आणि मग त्यांना स्वतः अनुभव घेऊ द्यायचा आहे. हा जो शोध घेण्याचा आनंद आहे ना, तोच खऱ्या अर्थाने शिकण्याचा पाया आहे. आणि हा हातांनी घेतलेला अनुभव डोळ्यांना दिसावा यासाठी हा एक अफलातून प्रयोग आहे. एक साधा तराजू बनवून जेव्हा मुलं स्वतः पाहतात की दगडाचं पारडं खाली जातं आणि कापसाचं वर राहतं, तो क्षण त्यांच्यासाठी युरेका मोमेंट असतो. इथे ते फक्त खेळत नाहीयेत, तर विज्ञानाचा पहिला धडा गिरवत आहे. बुधवारी आपण प्रमाण किंवा क्वांटिटी या मोठ्या संकल्पनेची अगदी सोपी ओळख करून घेतो. ग्लासमधलं कमी जास्त पाणी असो किंवा पेन्सिलची लांब आखूड लांबी, मुलं एकाच वेळी वेगवेगळ्या संदर्भात तुलना करायला शिकतात. आणि यामुळे त्यांची विचार करण्याची क्षमता वाढायला मदत होते. आठवड्याच्या दुसऱ्या भागात आपण आता अशा गोष्टींकडे वळतोय ज्या रोजच्या आयुष्यात आणि विचार करण्यात खूप महत्त्वाच्या ठरतात. गुरुवार पैशांची ओळख करून देतो, तर शुक्रवार आपल्याला घेऊन जातो भूमितीच्या जगात, म्हणजे आपल्या आजूबाजूच्या आकारांच्या दुनियेत. गुरुवारी मुलं फक्त नाणी आणि नोटा ओळखत नाहीत, ते एका मोठ्या सामाजिक व्यवस्थेचा भाग व्हायला शिकतात. दुकानातून वस्तू घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात, हा साधा नियम त्यांना अर्थशास्त्र आणि देवाणघेवाणीचा पहिला पण सगळ्यात महत्त्वाचा धडा शिकवून जातो. आणि मग येतो एक जादुई क्षण, कॉइन रबिंग. कागदाखाली नाणं ठेवून पेन्सिल फिरवल्यावर जेव्हा त्याचं चित्र उमटतं, ते मुलांसाठी एखाद्या जादूच्या प्रयोगापेक्षा कमी नसतं. या खेळामुळे पैशांसारखी गंभीर वाटणारी संकल्पना त्यांच्यासाठी एक कलात्मक आणि मजेशीर अनुभव बनते. शुक्रवार भूमितीला वर्गाच्या बाहेर थेट मुलांच्या ताटात आणि आकाशात घेऊन येतो. गोल म्हणजे फक्त वर्तुळ नाही, तर ती आईने बनवलेली गरमागरम पोळी आहे. त्रिकोण म्हणजे फक्त आकृती नाही, तर तो सगळ्यांना आवडणारा समोसा आहे. जेव्हा आकार असे जिवंत होतात तेव्हा ते कधीच विसरले जात नाहीत, नाही का? पण हे सगळं शिक्षण फक्त वर्गातच होतं का? अजिबात नाही. खरं शिक्षण तर तेव्हा सुरू होतं जेव्हा वर्ग आणि घर यांच्यामधली भिंत नाहीशी होते. चला बघूया यात पालक आणि शिक्षक किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पालकांसाठी या काही सोप्या संधी आहेत. स्वयंपाकघर तर मुलांची पहिली प्रयोगशाळा बनू शकते. मोठं ताट कोणतं हा प्रश्न नाही, ही गप्पा मारायची संधी आहे. बिस्किट गोल आहे की चौकोनी हे एक छोटंसं निरीक्षण आहे. या छोट्या छोट्या संवादांमधून मुलं नकळतपणे कितीतरी गोष्टी शिकत राहतात.
शिक्षकांसाठी हे बारकावे खूप महत्त्वाचे आहेत, कारण यामुळे शिकवणं अधिक प्रभावी होतं. एक चांगला शिक्षक फक्त माहिती देत नाही, तर तो मुलांना अनुभवाच्या जगात घेऊन जातो, जिथे प्रत्येक मूल स्वतःच्या गतीने आनंदाने शिकतं. तर या संपूर्ण आठवड्याच्या आनंददायी प्रवासातून आपण नेमकं काय शिकलो? या प्रत्येक खेळामागे, प्रत्येक कृतीमागे एकच शक्तिशाली विचार दडलेला आहे. आणि तो विचार हा आहे की मुलांसाठी त्यांचं जगच त्यांची सगळ्यात मोठी प्रयोगशाळा आहे. त्यांच्या आजूबाजूची प्रत्येक वस्तू, ते खेळत असलेला प्रत्येक खेळ ही त्यांच्यासाठी शिकण्याची एक सुवर्ण संधी आहे. आपल्याला फक्त ती संधी ओळखायला शिकायचं आहे आणि त्यांच्या नैसर्गिक कुतूहलाला प्रोत्साहन द्यायचं आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न. आज आपल्या घरात किंवा आजूबाजूला पाहिल्यावर मुलांसोबत खेळण्यासाठी गणिताचा असा कोणता नवीन खेळ सापडू शकतो? मला खात्री आहे उत्तर आपल्या स्वयंपाकघरात, बागेत किंवा खेळण्याच्या डब्यातच लपलेलं असेल. फक्त शोध घ्या आणि शिकण्याचा हा आनंद द्विगुणित करा.